तावडे प्रकरणावरून विरोधकांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे। राहुल गांधी यांनी हे 5 कोटी रुपये कुठून आले असा सवाल करत भाजपानं जनतेच्या लुटीचा पैसा निवडणुकीत वापरल्याचा आरोप केला आहे। महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया देताना पराभव टाळण्यासाठी भाजपा पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला आहे। तावडे यांच्यावर आयोगानं कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। विनोद तावड़े ने जो काम किया है उसके लिए उनको अरेस्ट करना चाहिए, उनके ऊपर केस चलाना चाहिए और जिसने जिससे भी पैसा बांटा है उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए। उद्धव ठाकरे यांनीही या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे। व्हिडिओ खरा असेल तर दोषींवर कठोर कारवाई व्हावी असं सांगत भाजपाच्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातूनच हे घडलं असावं असा आरोप ठाकरे यांनी केला आहे। निवडणूक आयोगाने अत्यंत निपक्षपातीपणाने हे घडलं असेल आणि तुमच्याकडे जर का व्हिडिओ असेल तर त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे, कारण कायदा सगळ्यांना सारखा असेल तर तो यावेळेला दाखला। त्या जागरूकतेने हे कटकारस्थान कपटकारस्थान जर घडलं असेल आणि त्यांनी उघडकीस आणलं असेल तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे, पण कदाचित हे त्यांचं आपापसातलं गँगवॉर सुद्धा असू शकेल। या संपूर्ण प्रकरणात भाजपाचा खरा चेहरा समोर आलाय अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे।